नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सखी सावित्री समिती सभा प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। माहे जून 2025 करता नवीन शैक्षणिक वर्षाची पहिली सभा या सभेमध्ये कोणते विषय आवश्यक आहे आणि प्रोसिडिंग लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार। त्याआधी मित्रांनो, आपण या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील। मित्रांनो, आपणास जर या सखी सावित्री समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता। या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे। 17 जून 2025 ला मी ही सभा घेतलेली आहे। ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे। दिनांक 17 जून 2025 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे। अध्यक्ष या ठिकाणी जे अध्यक्ष आहे त्या अध्यक्षांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली। सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते। या पद्धतीने थोडक्यात आपल्याला प्रस्तावना करून घ्यायची आहे। सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे। पहिली सभा आणि त्यामधला पहिला विषय आहे, सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले। दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, सखी सावित्री समितीचे पुनर्गठन सुनिश्चित करणे। या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये फार महत्त्वाचा असा हा विषय आहे। पहिली सभा आणि दुसरा विषय आहे, मुख्याध्यापकांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक प्रतिनिधींना माहिती देऊन समितीच्या पुनर्गठनासाठी बैठक आज बोलवण्यात आली। यामध्ये समितीचे पुनर्गठन सदस्यांची निवड करण्यात आली। सखी सावित्री समितीच्या पुनर्गठनासाठी संबंधित शाळा आणि शिक्षण विभागाने शासनाच्या निर्देशांचे पालन करून समितीचे गठन आणि कार्यान्वयन सुनिश्चित करणे आवश्यक आहे। शालेय शिक्षण मंत्री यांनी 14 डिसेंबर 2023 रोजी सखी सावित्री समिती स्थापन न करणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे नागपूर विधान परिषदेत ठरवण्यात आले। याबाबत देखील माहिती थोडक्यात देण्यात आली व समितीचे पुनर्गठन सदस्यांची निवड यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे अध्यक्ष असतील, शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी असतील, समुपदेशक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणजेच महिला प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधी, पालक महिला प्रतिनिधी आणि शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी, 2 विद्यार्थिनी व 2 विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका, सचिव याप्रमाणे आजच्या या सखी सावित्री समितीच्या पुनर्गठन शासन निर्णयान्वये दिनांक 10/3/2022 च्या परिपत्रकानुसार करण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। सूचक अनुमोदक या ठिकाणी आपणास टाकून घ्यायचा आहे। पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 3, शाळाबाह्य मुलांची नोंदणी आणि उपस्थिती वाढवणे। फार महत्त्वाचा असा हा देखील तिसरा विषय आहे। सखी सावित्री समितीच्या आजच्या बैठकीत शाळाबाह्य व शिक्षणावर असलेल्या मुलांची ओळख पटवून त्यांची नोंदणी करणे आणि नियमित उपस्थितीसाठी उपाययोजना राबवणे यावर चर्चा करण्यात आली व सखी सावित्री समितीने सर्वानुमते खालील निर्णय घेतले। यामध्ये गावातील परिसरातील प्रत्येक कुटुंबाची माहिती घेऊन शाळाबाह्य मुलांची यादी तयार केली जाईल। संबंधित पालकांशी समुपदेशनाद्वारे संवाद साधून मुलांना शाळेत परत आणण्याचे प्रयत्न करण्यात येईल। अंगणवाडी, ग्रामसेवक, आशा वर्कर यांच्या समवेत संयुक्त सर्वेक्षण राबवले जाईल। नियमित गैरहजर विद्यार्थ्यांची कारण मीमांसा करून उपस्थिती वाढवण्यासाठी शाळा पालक संवाद बैठकांचे आयोजन करण्यात येईल। उपस्थिती सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे उपक्रम घेऊन त्यांना प्रशस्तीपत्र, छोट्या बक्षिसांचे वाटप इत्यादी राबवले जातील असे आजच्या या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 4, शासकीय योजनांची माहिती देणे। हा देखील सखी सावित्री समितीमधला फार महत्त्वाचा असा चौथा विषय आहे। आज
सखी सावित्री समितीच्या बैठकीत शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी शासकीय योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीत चर्चा करण्यात आली। विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश योजना, पोषण आहार योजना म्हणजेच मिड डे मील, शिष्यवृत्ती योजना, मोफत बूट व पायमोजे योजना या योजनांविषयी समजावून सांगण्यासाठी विशेष वर्ग घेण्यात यावेत आणि सूचना फलकावर माहिती लावावी। पालक सभा किंवा वार्ड बैठकांमध्ये योजनांची माहिती देण्यात यावी, जेणेकरून पालकही मुलांना नियमित शाळेत पाठवतील। योजनेच्या लाभामुळे नियमित हजर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, असे आजच्या या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे। पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 5, CCTV कॅमेरे तसेच तक्रार पेटी व हेल्पलाईन 1098 याची विद्यार्थ्यांना माहिती देणे। फार महत्त्वाचा असा हा सुरक्षा बाबतीमधला विषय आहे। हा 5वा विषय आहे। सखी सावित्री समितीच्या आजच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळेमध्ये लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांविषयी किंवा तक्रार पेटीच्या उपाययोजनांबाबत व चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 विषयी माहिती विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असल्याबाबत चर्चा झाली। विद्यार्थ्यांना शाळेतील CCTV कॅमेरे कोणत्या ठिकाणी बसवले आहेत व त्यांचा उद्देश काय आहे याची माहिती देण्यात यावी, जेणेकरून त्यांनी स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता लक्षात ठेवावी। शाळेत ठेवण्यात आलेल्या तक्रार पेटीबाबत माहिती दिली जाईल। कोणत्याही प्रकारच्या शारीरिक, मानसिक त्रास, लैंगिक शोषण अथवा गैरवर्तणुकीबद्दल विद्यार्थी त्यामध्ये गोपनीय तक्रार करू शकतील। पेटी दर आठवड्याला उघडून तक्रारी समितीपुढे मांडल्या जातील। विद्यार्थ्यांना चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 ची ओळख करून देण्यात येईल। ही सेवा 24/7 मोफत उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी कोणत्याही अत्याचार किंवा समस्या असल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा। माहिती फलकावर या बाबी लावण्यात येतील। विशेष मार्गदर्शन सत्र घेतले जातील, असे आजच्या या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 6, आरोग्य शिबिर आणि समुपदेशन। हा देखील फार महत्त्वाचा असा विषय आहे। सखी सावित्री समितीच्या आजच्या बैठकीत शाळेतील विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबिर आणि समुपदेशन सत्र आयोजित करण्याबाबत चर्चा झाली। विद्यार्थ्यांमध्ये वाढती अस्वस्थता, आत्मविश्वासाची कमतरता, पौगंड अवस्थेतील समस्या यावर मार्गदर्शन आवश्यक असल्याचे समितीच्या निदर्शनास आले। स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी डॉक्टर किंवा शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येईल। या शिबिरात डोळे, दात, हिमोग्लोबिन, वजन, उंची आणि सामान्य शारीरिक तपासणी केली जाईल। गरजेनुसार मुला-मुलींसाठी वेगळ्या तपास व मार्गदर्शन आयोजित केले जाईल। समुपदेशन कार्यक्रम प्रशिक्षित समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते किंवा NGOs ज्या आहेत त्यांच्या मदतीने मानसिक आरोग्य व भावनिक सशक्तीकरणावर आधारित सत्र घेतले जातील। यामध्ये आत्मविश्वास, तणाव व्यवस्थापन, लैंगिक शिक्षण, सुरक्षित वर्तन यावर भर दिला जाईल। विद्यार्थ्यांचे सक्रिय सहभाग होण्यासाठी वर्गनिहाय माहिती देण्यात येईल आणि पालकांनाही आमंत्रण दिले जाईल, असे आजच्या या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे। मी 1 ते 6 विषय घेतले आहे। आपणास जर 1-2 विषय आवश्यक वाटत असेल आपण तो विषय या ठिकाणी घेऊ शकतो। मी शेवटचा विषय घेतला आहे ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय। ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले। अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले। माहे जून 2025 करता सखी सावित्री समितीची प्रोसिडिंग लेखन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।